हॅलो, कसे आहात सगळे? गावाकडे जो काही समाधान मिळतो ना, तो आपल्याला कुठेच नाही मिळू शकत. शहरातही नाही मिळू शकत आणि जगाच्या पाठीवरती कुठेही आपण गेलो ना, तरी तिकडे तो समाधान, तो आनंद आपल्याला मिळूच शकत नाही. कितीही पैसे कमवले माणसाने, कितीही शिक्षण घेतलं, तरी हा जो समाधान मिळतो आणि आनंद मिळतो, तो आपल्याला फक्त गावालाच मिळतो. सो प्रत्येकाने आपल्या गावासोबत कनेक्टेड राहणं खूप गरजेचं आहे. आजचं रुटीन शेअर करते. सकाळी उठल्यानंतरच आईने भाजी निवडायचं काम दिलेलं होतं आणि ती एकीकडे चपातीचं पीठ मळत होती आणि गरमी इतकी होती, त्याच्यातून लाईटसुद्धा नव्हती. म्हणून आम्ही तिघेही एकत्र मिळून पटापट जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मग थोडं झोपलो होतो आम्ही. आणि मग संध्याकाळी बहिणीने मॅगी केली होती. मग आयती केलेली मॅगीवरती ताव मारला आणि त्याच्यानंतर परसवण्यात गेले होते आणि खूप सारे टोमॅटो लागलेले होते. जवळपास 1/2 किलो टोमॅटो आम्हाला त्या झाडावरतून मिळाले आणि गवार लागलेली होती, भेंडी होती आणि गाजरसुद्धा लावलेले होते. पण इकडचं वातावरण तेवढं सुटेबल नाही आहे, त्याच्यामुळे ते काही एवढं झालेलं नव्हतं. मिरची लागलेली होती. सो मग सगळ्या भाज्या वगैरे काढल्या. खूप छान वाटत होतं. जेव्हा आपण मार्केटमध्ये जाऊन पैसे देऊन भाजी विकत आणतो, तो एक आनंद वेगळा असतो. पण हे जे काही सुख आहे ना, की आपण आपल्या झाडावरचे भाजी फळं तोडून घेतो आहे आणि त्याची भाजी बनवतो, त्याचा आनंदच वेगळा असतो. असो सो असा होता माझा आजचा दिवस आणि तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि फॉलो करायला आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.